शिवसेना उद्धव दल के सांसद संजय राउत ने शिवसेना के सुप्रीमो बालासाहेब ठाकरे की जयंती के मौके पर बयान दिया है। उन्होंने कहा कि मराठी मानुस को स्वाभिमान से जीने की लड़ाई हो या देश के हिंदुओं को गर्व से हिंदू के रूप में जीने का मंत्र, इसमें बालासाहेब ठाकरे का बहुत बड़ा योगदान है। आगे राउत ने कहा है कि छत्रपति शिवाजी महाराज के बाद महाराष्ट्र को स्वाभिमान और लड़ने की प्रेरणा देने का काम शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे ने किया। राउत ने यह भी कहा कि बालासाहेब ने देश और समाज को बहुत कुछ दिया है। उन्होंने कभी खुद सत्ता में आने की कोशिश नहीं की, जैसे मुख्यमंत्री बनना, राज्यपाल बनना या केंद्र में मंत्री बनना। उन्होंने ये सभी पद अपने सहयोगियों और सामान्य शिव सैनिकों को दिए। सामान्य व्यक्ति को शूरवीर बनाने का काम हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे ने किया है। या देशातले एक महान नेतृत्व आणि अर्थात महाराष्ट्राचे मराठी माणसाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे। आज शिवसेना प्रमुख आमच्यात नाही, तो आपल्यात नाही, पण त्यांनी जे स्वतःचं विश्व उभं केलं, मग मराठी माणसाला स्वाभिमानाने जगण्यासाठी केलेला संघर्ष असेल, या देशातल्या हिंदूंना गर्वाने हिंदू म्हणून जगण्याचा दिलेला मंत्र असेल, आणि त्यातून हा जो देश आणि महाराष्ट्र घडत राहील आणि दोन पिढ्या निर्माण झाल्या, हे बाळासाहेबांचं फार मोठं योगदान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या महाराष्ट्राला स्वाभिमानाची आणि लढण्याची प्रेरणा देण्याचं काम माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं। आजही पिढ्या बदलल्या महाराष्ट्रातल्या, पण येणारी प्रत्येक मराठी पिढी ही माननीय शिवसेना प्रमुखांचं ऋण मान्य करून बाळासाहेबांचा विचार पुढल्या पिढीला देऊन पुढे जाते। माननीय बाळासाहेब ठाकरेंनी या देशाला, समाजाला आणि महाराष्ट्राला बऱ्याच गोष्टी दिल्या। ते कधी सत्तेवर स्वतः आले नाही, म्हणजे मुख्यमंत्री झाले नाहीत, गव्हर्नर झाले नाहीत, केंद्रात मंत्री झाले नाहीत। ही सगळी पदं त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि सामान्य शिवसैनिकांना दिली। सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर आणि वीर करण्याचं काम हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं। आज हे आपण मगाशी म्हणालात की शिवसेनेचे दोन गट वेगळ्या वेगळ्या सभा वगैरे घेत आहेत। ज्यांना बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत किंवा जे खरोखर बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, त्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे, माननीय शिवसेना प्रमुखांनी आपल्या उभ्या आयुष्यात कधी शिवसेनेमध्ये वेगळा गट निर्माण केला नाही। त्याच्यामुळे गट हा शब्द चुकीचा आहे। जिथे मातोश्री आहे तिथे शिवसेना आहे। बाकी जर कोणी, जसं बाजारामध्ये डुप्लिकेट औषधं असतात, बनावट कपडे असतात, दुसरे ब्रँड वापरतात आणि काही ठिकाणी बनवतात, असे ब्रँड जर बाजारात आले असतील, चायना माल शिवसेनेच्या नावानं, तर तो तात्पुरता असतो। आता दिवाळीमध्ये चिनी फटाके येतात, वाद पेटली का नुसती फुसकेरे सुटतात, वाजत नाही। अशा काही गोष्टी गेल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाकडून निर्माण झालेल्या आहेत। कारण स्वतः भारतीय जनता पक्ष हा चिनी माल आहे, त्याच्यामुळे ते चिनी मालाचा पुरवठा राजकारणामध्ये करत आलेले असतात। पण हिंदू हृदय सम्राटांची जी शिवसेना आहे, ती अस्सल शिवसेना ही मातोश्रीत आहे। मातोश्रीतून त्याचं निर्णय होतात। बाकी कोणाला काय करायचं ही तात्पुरती असते।